श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे। मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत स्वामी भक्त अनिता ताई, तुम्ही मागे बघतच असाल ताई वडापाव या गाडीचं नाव आहे व इथे ते वडापाव विकतात। एक दमदार नेतृत्व, म्हणजे स्वकष्टाने महाराजांनी उभारलेलं असं नेतृत्व। त्यांनी कसं त्यांना मदत केली, त्यांच्या कार्यभूमीमध्ये, त्यांच्या पूर्ण कामामध्ये महाराजांनी कशी साथ दिली, भक्ती तिथे शक्ती, आणि आज ही शक्ती आपल्या समोर उभी दिसते। तर मित्रांनो, आपण त्यांचा नक्कीच अनुभव जो महाराजांबद्दल आला आहे तो आपण ऐकूया। या श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ताई। आम्हाला नक्कीच ऐकायला आनंद वाटेल तुमचा अनुभव। तर ताई, मला सांगा, तुमचा हा प्रवास महाराजांची सेवा कशी सुरुवात झाली? तुम्हाला कधीपासून महाराजांची ओढ लागली? महाराजांची ओढ तर मला लहानपणापासून होती। म्हणजे मी जिथे राहायचे कल्याणला, माझा जन्म झाला तिथं एक असं बंगला होता। तिथं ना महाराजांचे काय म्हणायचे, गुरुवारच्या गुरुवारी प्रार्थना असायची। म्हणजे मूळ तुम्ही कल्याणची? मी कल्याणची, म्हणजे मी इकडे माझा सासर आहे। अच्छा अच्छा। आणि मी कल्याणची आहे। तिकडे एक असं ओकबाग स्टेशनच्या बाजूला तो ओकबाग म्हणून बंगला होता, त्याच्यामध्ये रोज अशी प्रार्थना असायची। तर मी त्या प्रार्थनेत जायची, गुरुवारी असायची। ते लोक करायचे, म्हणजे प्रार्थना फोटो वगैरे ठेवून करायचे, बरोबर। तिथं मी जायचे। त्याच्यानंतर लग्नाच्या नंतर तर माझं 10 वर्ष तरी हा प्रवास नव्हता। मी स्वामींना सोडलं, म्हणजे आम्ही ओळ्याला आले लग्न झाल्यावरती। मग ओळ्याला आल्याच्या नंतर मग मिस्टर जे पूजा करायची ते गणपती वगैरे असं। मग नंतर आनंदनगरला आम्ही शिफ्ट झाल्याच्या नंतर, म्हणजे तुमचं बोलण्याचं असं आहे की म्हणजे तेव्हा तिथे महाराजांची सेवा व्हायची लहान असताना, म्हणजे मी जायचे तेव्हा। माझं लहानपणी लग्न झालंय 16 वर्षामध्ये। अच्छा, ओके। आणि मग लग्नानंतर ते अंतर पडलं? अंतर पडला 10 वर्ष। मग नंतर इथं आलो आम्ही, ओळ्यावरनं शिफ्ट झालो आनंदनगरला। आनंदनगरला आल्याच्या नंतर मला कळलं मठ आहे, मठ आहे म्हटलं तर माझं जाणं येणं चालू झालं। मग ती जी ओढ होती ती परत माझी सुरुवात झाली। मग आता मला ओढ लागली, म्हणजे 15 वर्ष झाले इथं आम्ही आल्यापासून जाते येते, म्हणजे दर्शनाला कधी गुरुवारी वगैरे असं जाणं येणं आहे। पण आता जसं जमतं तसं जाते। असं काय पारायण वगैरे करत नाही, नामस्मरण घेते, जसं कामामध्ये वेळ भेटतो तेवढा। नामस्मरण हे सर्वात थोडंच महाराजांचा आवडतं आहे आणि सर्वात लवकर महाराजांपर्यंत पोहोचणारी हाक आहे। आणि ती मला म्हणजे या 1 वर्षामध्ये तर खूप चांगली मिळाली। म्हणजे आमच्या घरामध्ये थोडेसे होते भांडण वगैरे, त्याच्यामुळे मला जे काही व्हायचं तर मी मठात जायची। रात्रीची मी 11 वाजता जाऊन मठात जाऊन बसले सुद्धा। मठात जाऊन तुम्ही महाराजांशी बोलायचे, म्हणजे मी घरी कोणाला सांगू नाही शकत, तर मी महाराजांकडे जाऊन बसायची। याला माहिती पण नसेल, 1-2 वेळा लोकांनी हे केलेलं। महाराजांकडे बसले का घरी आल्यावरती मग डोकं शांत असं, म्हणजे झालं माझ्या संग। तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही महाराजांशी बोलतात आणि मठामध्ये तुम्ही गेलात, बोललात तुम्ही महाराजांशी, आणि मग बोलल्यावरती म्हणजे तो तुमचं म्हणजे ती स्थिती कशी होती तुमची? म्हणजे ती आपण असं वाटतं ना, आता मी डिप्रेशन मध्ये माझे झालंय माझ्या बरोबर। आता गेल्या वर्षीची गोष्ट, मी डिप्रेशन मध्ये जाणार, घरातली गोष्ट। तर त्यानंतर मी कामावर जाऊन 11 वाजता मठात गेले होते आणि बसले होते, म्हणजे खूप वेळ अशी एकटीच बसलेले। आणि नंतर काय महाराजांशी बोलले, घरी आल्यावरती मग ते जे बोलले ना त्याचं काय आल्या सॉल्व झालं। म्हणजे बोलले मला येत ना काढा झालं माझं, मला आठवलं मी मगापासून मी विचार करत होते, तर माझ्या घरी आल्या सॉल्व झालं। म्हणजे मिस्टरांचे भांडण आमच्या घरात जे होतं ते आल्या सॉल्व झालं। मग नंतर मग मी मैत्रीण वगैरे आली, तर म्हणलं तुझ्या पाठीची स्वामी। तेव्हापासून जी स्वामींचं ओढ लागली, म्हणजे तेव्हापासून तर जास्तच लागली, का मी स्वामींकडे जायला लागले आणि स्वामी माझे प्रश्न सोडवतात। बरोबर। आणि तेव्हापासून जी लागली, तर मला जसा वेळ भेटेल तसं मी मठात जाते आणि जाते, बसते, नामस्मरण करते, जप करते आणि येते, म्हणजे माझ्या कामाला सुरुवात करते। आणि हे तर मी 15 वर्ष आधी काम करायचे। मी सुरुवात केली एक दुकान छोटस, पण तिथं रिस्पॉन्स नाही भेटला। तर मी म्हणलं मला हे कुकिंग मध्ये आवड आहे, तर म्हणलं हे करून बघावं माझं स्वतःचं। अच्छा, म्हणजे पहिले तुम्ही जॉब करायचे? पहिले जॉब करायचे, त्याच्यानंतर मी एक समायरा फॅब्रिक म्हणून दुकान चालू केलं। त्याच्यामध्ये मला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला, तर त्याच्यानंतर मी ते 1 तारखेला डिसेंबरला चालू केलं आणि मी 1 जानेवारीला चालू केलं। 1 महिन्यामध्ये लगेच हे केलं, कारण मी स्वामींच्या भरोश्यावरती ते दुकान घेतलेलं।
तिथे हा त्याच्यावरतीच मी अचानक गेले काहीतरी कारणामुळे, तिथून मी ते थोडं सामान आणलं पण नाही मिळालं. तर मी म्हणलं चला आता स्वामींनी मला कुठेतरी बाहेर निघायचा मार्ग दाखवलाय. अच्छा, बिझनेस करायचा. तुम्ही थांबलात नाही थांबले मी तिथून, हारले नाही. म्हणजे मी आता हारले नाही तिथून. तिथं माझे आता पैसे अडकलेत, मी हारले नाही. म्हणलं जाऊ दे, इथं नाही रिस्पॉन्स भेटला ना, मला खूप आवड आहे, मला पहिल्यापासून हॉटेल लाईन मध्ये जायचं होतं. तर मला ही सुरुवात करून बघूया. जर इथून झालं तर आपण गाड्यापासून तर हॉटेल मधनं करू शकता. म्हणून मी हा एक घेतला आणि 1 जानेवारीला गुरुवार होता आणि त्या दिवशीच मी लावला. आणि त्या दिवशीपासून जो रिस्पॉन्स आहे तुम्हाला आतापर्यंत रिस्पॉन्स महिना होईल, 1 तारीखला. बरोबर, खूप छान मिळाला. आणि जसं मी स्वामींकडे जाऊन आले आणि सुरुवात केली त्याच दिवशी 1 तारखेला, तेव्हापासून मला रिस्पॉन्स चांगला. आणि जसा मला वेळ भेटतो तसा मी स्वामी मठात जाते. बाकीच्या यापेक्षा जास्त माझ्याकडे काहीच नाही. आणि स्वामी माझ्या घरात आले, तो एक मोठा मुद्दा आहे. त्याच माझं दुकानाचं ओपनिंग होतं तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला स्वामी दिले. मी स्वामींना बोलले होते किती वेळा मला आणायचे तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे येत का नाही. बरोबर, कधीच माझं आणणं, मी भरपूर देवाचे फोटो वगैरे सगळं घेऊ शकते, पण मी स्वामींना कधी विकत नाही घेऊ शकले. बापरे, कधीच नाही. मी मठात जायचे, घेऊ म्हणायची हिला स्वामींची मूर्ती आणूया, स्वामींचे आणूया, पण कधी असे मी जाऊन स्वतः पैसे देऊन घेतले नाही. ते म्हणतात ना की महाराजांची इच्छा असते तेव्हाच ते येतात. असंच आमचं झालं. कारण मग नंतर मी बोलले बघ मी स्वामींना यायचं होतं, मुलीला म्हणले स्वामींना स्वतः यायचं होतं, ते स्वतःच आले. म्हणजे मी पैसे देऊन आणायची मला स्वामींना लागले नाही गरज. हे तुमचं भाग्य आहे आणि पूर्वपुण्यही आहे. हा, आणि तेव्हापासून जसं स्वामी आले तसं घरामध्ये म्हणजे माझं मन तरी जेवढं आहे तेवढं शांत आहे. वा, बाकी तर अजून काय त्याच्या पुढे काय बोलू. अजून कष्ट करण्याच्या पाठीशी ते सदैव सदैव. तुमच्या डोळ्यात जे अश्रू आलेत ते भक्तीचे अश्रू आहेत आणि त्यांच्यावरती असलेला तो विश्वास आहे. आणि तुम्ही कष्ट आणि प्रयत्न सोडलं नाही म्हणून त्यांनी आज या सगळ्या गोष्टी उभारल्या. आणि माऊली, मला एक विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की वडापावची स्टॉल आपल्याला लावायचं आहे, वडापावचं स्टॉल, पण हे सोपं नाहीये. आज कुठलाही व्यक्ती जरी बोलला की आज मला स्टॉल लावायचं, कुठलंही काही धंदा करण्यासाठी आपलं एक भांडवल तयार लागतं. आणि तो जो प्रवास असतो तो जो जातो त्यालाच कळतो तो काय प्रवास आहे. तर माऊली, मला तेच ऐकायचं आहे की म्हणजे कसं तुम्ही महाराजांना सांगितलं आणि महाराज तुमच्यासाठी कसे धावून आले याबद्दल. म्हणजे मी माहिती म्हणजे मी कामाला जायचे, 1 तारखेला मी कामं सोडले. मी विचार केला आता कामं तर मी तुमच्याच भरोश्यावर सोडते. महाराजांना तुम्ही मी 50,000ची कामं करायची. अच्छा, हा, तर मी म्हणलं आता तुमच्या भरोश्यावरती मी कामं सोडते. ज्या पगारात जे माझा पगार आला त्याच पगारावरती मी सुरुवात केली. आणि बोले तुमच्याच बरोबर सोडते, आता जे मला भेटायचं रिस्पॉन्स भेटलाय तो त्याच पगारावरती मी सुरुवात केलेली आहे. मला कुठे काही घ्यायची गरज नाही लागली बाहेरनं काहीतरी. बरोबर, माझ्याच मेहनतीचा जो पगार आलता 1 तारखेला जो पगार येतो त्याच्यावर, आणि खूप काही नाही, 10-12 हजार रुपये खर्च झाला. रेंटनी गाडी घेतली, बोललं सुरुवात करून बघूया. जसे तिथं मी दुकानात जास्त घातले पैसे, इथं मला काहीच जास्त लागले नाही. 10,000 ते आसपासच झालं. बरोबर आहे, त्याच्यापासून सुरुवात झालेली. पण शेवटी म्हणतात ना की 50,000ची नोकरी सोडणं आणि हे तुम्ही स्वतःचा तुमच्यावरती पण असलेला विश्वास, मुळात तुमच्यापेक्षा स्वामींवरती असलेला विश्वास, हेच खूप महत्वाचं आहे की तुम्हाला महाराजांवरती असलेला विश्वास आज तुम्हाला इथे उभं करताय. आणि म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही, कारण की मला आज जे तुमच्याकडून शिकायला मिळालंय ती महाराजच आम्हाला शिकवतायत की कष्ट करण्याच्या पाठीशी सदैव स्वामी उभे असतात. ताई, खूप खूप धन्यवाद आणि फारच आनंद वाटला तुमचा अनुभव ऐकण्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असाल की ताईंनी कष्ट आणि महाराजांवरती असलेला विश्वास, आज या अनुभवावरून आपल्याला हे कळत आहे की माऊली कधीही जो कष्ट करतो त्याच्या सदैव ते पाठी उभेच असतात. त्यांनी सांगितलेलं आहे कष्ट करण्याच्या पाठीशी सदैव उभा आहे, घाबरू नकोस. तर आज या अनुभवावरून हे कळतंय की महाराजांचं अस्तित्व या अनुभवावरूनच कळतंय की ते किती प्रचंड बळाने माऊलीला आज साथ दिली आणि माऊलीला आज उभं केलं. तर मित्रांनो, असंच महाराजांची भक्ती करा, महाराजांचं नाम घ्या, नामस्मरण करा, महाराजांची सेवा करा. पाली, जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापन करतोय. तर त्या सेवेबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा
चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांना तुम्ही पोहोचवा आणि कोणाला अनुभव शेअर करायचा असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.